बाबा शांताराम भाऊ सरपंच, या शिवल्यानं तर काही केलं बाबा बोगस काम. दुसरी बायको आणली आहे करून तर गावामध्ये. आता लग्न करून दिसला ना मला तो. ते कोणती घुबड आणली बा बरोबर. अरे देवा, हा शिवल्या काय करीन याचं काही सांगता येत नाही बापा. नो गॅरंटीच आहे हा शिवल्या. आता पहिली बायको का कमी पडेल ती का दुसरी आणली उरार बसायला तर पुरा बिनलाच्या कामात. वा सांगा, याचं पोरगा 8वीत जाते. सांगा दुसरी बायको काय कोया पोरावर संस्कार पडते. बाबा शिवल्या गमत होय होय करते का, सटसट बलबलच करते हा. याची यानं पहिलीच्यानं भागलं नाही, दुसरी यानं यानं करून बिनला आणायचा. मला म्हणेन तर शांताराम भाऊ आणतो म्हणे दुसरी. हे काही जमून देत म्हणे आपला बोजे. रात्री गेली म्हणे लाताच मारते. दुसरी जाणतो म्हणे आता. असं मला त्याने सांगितलं होतं ना. खरंच आणली साहाय्यानं. अरे शांताराम भाऊ अशासारखी गोष्ट आहे की नाही सांगा बरं. किती निर्लज्जपणा आहे हा. लाजाय धंद्यात की नाही हे आवाय म्हणजे. आता सांगा मला दोघे बापले काही तोंड टाकायला जागा नाही राहिली गावामध्ये. सांगा आता मा भान असं केला. देवलाल तुले काय तोंड लपवा लागते. त्यानं केलं त्याचे कर्मा, तुले काय करायला लागते. आपलं छाती ठोक चालायचं माणसानं मानवर करून. म्हटलं तर कोण म्हणीन तुले, कोण म्हणीन. असं नाही सरपंच, पण लोक तोंड नाही धरल्या जात ना. लोक म्हणतात ना हा बाया देवलालच्या भावानं शिवलालनं दुसरी बायको आणली करून. काही लाज वाटे. या देवलालला सांगता नाही आलं झाले ढमुक टमुक असे भाजतात ना लोक. लोकांना घरातलं काही माहित नसते. वा त्यालेच तर माझी विश्वास राहिला. आपण कसं घेण्यात नसतो देण्यात नसतो. आता मा भाऊ अगं आहे साऱ्या गावाचा. त्याला चटकच आहे ना लहानपणापासून बाईची चटक आहे त्याला. कॉलेजमध्ये शाळेत जात जाय तर पोरी पटत जाय. आता लग्न झाल्यावर बाया पटून राहिला. आणि ते बाई किती माझ्यावर जशी आली ते बाई जे मा भावावर आली ते किती सटसट वय वय करत असेल. सांगा बरं ती किती फैली असेल बाई. माझी खाणीची तिला नाही वाटलं का बिनलाजी वाणाची की याला एक पोरगा बायको आहे काल या बिनलाजी होते. आपल्याला काही घेणे देणं नाही. तो शिवल्या पाहिजे, शिवल्याची बायको पाहिजे, शिवल्याची ते आणेल ते कोणती चिनाला त्याबरोबर आली ते पाहिजे. आपल्याला काय करावं लागते. त्याला एकामेकाला गोड लागलं मग आपण काय करू शकतो. फालतू बियर आरती बोलणं नाही, काही फायदा नाही. सरपंच तुम्ही जमा बाई इकडे आला, कारण की सरपंच बाई असतात पुण्याले. इकडे नाहीतरी तुम्हाला भीतकाळच पाय नाही राहती एखादी. काय मी एवढा बिनला जाव काय की एवढा नितात पडला मला की खाव खाव करून राहिलो. भीतील टकरा मारून राहिलो का मी की गादीले भोक्ष पाडले म्या. काय राजा काय बोलता शांताराम भाऊ तुम्ही. काही हवा तुम्ही. मी एवढा माझेल नाही हो बाबा. मला 2 लेकर झाला आता माय काय मला काय राहिला आता. 50चा झालो मी आता. शिवलाल भाऊ माझे साऱ्या गावाचे. ढटंग 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 कुत्ते शिवलाल भाऊचा माले शिवल्याच्या बुया भोगो झाले का. द्या काही घेऊन देणे आपल्याला. जाऊ दे मग पेटाला त्याचा. बाबा माझी जिंदगी खराब झाली रे बाबा. नवऱ्याने दुसरी बायको आणली ना, मला सवत आणली ना करून. काय करू रे आता बाया, कसं करू मी. काय आता तोंड वाचून राहिले. जिंदगी खराब झाली. पहिले जर मा भावाकडे लक्ष दिलं असतं तर काले असं झालं असतं. काले आणली असती सवत त्यानं दुसरी बायको करून. कारणीभूत तर आपण आता झालं टेमल्याला सुरू. बस बाबा तुम्ही काय बोलू राहिले देवलाल. मी ना काहीच कमी नाही पडू दिली ना नवऱ्याले. काहीच नाही कमी पडू दिली ना. खुश ठेवलं बा मी ना नवऱ्याले. पण मला माहित आहे का नवरा असं करीन तर मागे मला ते ना असं जराशी भनक बी नाही लागू दिली. हे केलं असं तर जवळ आणली मले. कमी नाही पडू दिली. त्याला कमी पडलं म्हणून दुसरी बायको आणली ना. त्याचा चाकूर चाक जमून अशी दिलं तुम्ही ना. पोरगा आहे गेलं अशी ना. आता मग कसं आता आणली त्यानं तुम्हाला त्याची दुसरी बायको करून. असं हिंद्यान हुकलं की असं असते मग माणूस विचार नसते करत. हो देवलाल बोल नको रे, काहीच काही बोल नको. हो बाई आता सांग बा. आता त्याची इच्छा झाली त्यानं आणली बायको करून. आता आम्ही काय करा सांगा बा. तुम्ही जरा बा तोटलो का आता. जरा समजून सांगा बा नवऱ्याले. आता मला एक पोरगा आहे भटा. सांगा त्याने दुसरं लग्न केलं. आता कसं आमचं कसं होईल आता. आता आम्ही तटलो घेऊन बी काय करा सांगा. आता दोघं तिसरा सगळं काही इसरा. आता काय करा. आता त्याला गोड लागली त्यानं लग्न केलं. आता आम्ही त्याला काय सांगू शकतो सांग बा. एक तर कसं तुमचं तुम्ही ना निपट्याला पाहिजे होतं. बाई तू त्याच्याकडे लक्ष दिलं नाही बाबा. गांभीर्याने घेतलं नाही त्याले. त्यानं घोर झाला. किती कस लक्ष देऊ बापा मी बनवणार एक लक्ष द्यायला ना. आता जाऊ द्या मध्ये फक्त आता कसं बनवण्याला समजून सांगा. पण तुम्ही जरा असं चाला तर लोक माझ्यासोबत आता.
बरं बाबा बाई, चाल बापा चाल, सांगतो त्याला 2 गोष्टी समजून. चला बाबा चला आता सांगा समजून द्यायले. आता आपणच काय करा, आता शिवल्याचं घरी भागलं नशीन बापा, या बाईनं जोई नशीन गेला चाले वासही नसून घेऊ दिला, तू तर काय करी, माणूस आहे आखरी शेवटी, माणसाला वाटतेच ना, ते सुटत नाही ना माणसाले, खास मोठी बेकार आहे. छोट्यानं वय वय केलं की कसं बेकार असते ना ते. आता काय करा आपण, सांगा तोटे जाऊन बी. सरपंच तुमचं छोट्या वय वय नाही करत का? आता वय वय करते बी तर काय करा माणसाने सांगा, आता काय करा. बायको असते पुण्यात, आपण काय करणार, काहीच नाही. आता आपला हात जगन्नाथ, दुसरं काही नाही. चला हे शिवल्याचं भाऊ काय आहे तर ते छोट्याची गोष्ट मग करू. बरोबर आहे बाबा, आपला हात जगन्नाथ. शिवल्या तर काही दिसून नाही राहिला बाबा त्या दुसऱ्या बायको बरोबर. कुठे आहे तो? आता का तुम्हाला तो नवीन लग्न झाल्यावर का रस्त्यावर बाहेर दिसणार आहे का? तो घरात दबेला आहे ना बाबा, दोघं येते लोशीन आता त्याचं गुलगुलू, म्हणून तर दबे लागते घरात. काय गुल्लू गुल्लू काही आपण भाऊ गुल्लू गुल्लू. शिवलाल भाऊ काही सोडत नाही, आज फुल चानस मारता शिवलाल भाऊ. दे दणका. असंच असते भाऊ, बायकोनं ऐकलं नाही की माणूस दुसरीकडे चान्स मारतेच, पण बायकोनं लक्ष नाही दिलं की माणसं काय तसंच असते. मग ते माणसाला आठवण तर येतेच. आता शिवलाल भाऊनं कसं केलं, आठवण आली म्हणून दुसरी आणली बायको. दुसरे बाबा बाईनं लक्ष द्यायला पाहिजे नवऱ्याकडे, ह्याचं बस. आणि 8-8 दिवस 10-10 दिवस जरी त्याला भुकेला ठेवला की नाही, बाई पहिल्याशिवाय राहायचंच नाही. त्याला आठवण येते ना, भागलं नाही त्याचं की बस मग दुसरीकडे त्यांना सांगतेस तो. आता हे शिवल्यानं काय केलं तेच, या बाईनं त्याला जमून त्याला बजेट म्हणून दुसरी आणली आहे ना. आता याला आवाज कोण देणू शांताराम भाऊ, याला खरा बेरू कसा काढा, हा जो हिंदी गंधर चिटकेल चांगला. पापच करून घेणार की नाही आता फालतू, दोघं ज्या म्हणतात तिसरा का. आता आपण मोठा आलो छत्ती करून या बाईच्या मागं चाल बाबा चाल करतो आम्ही काय. आता कसं आहे, आता काही हो, पाप हो की पुण्य हो, दोघं लागतो टू की काही हो. आता जे करायला आलं ते तो करायला लागेल आपल्याला. आवाज दे बरं त्याला. द्यान बापा आवाज, तुम्ही द्यान. मा म्हटलं का बाहेर निघते का? मा नवरा तो चांगला चिटकेला तो अंदर. काय आवाज दे आता. गडा शिवला रे, हे रे बाई रे. शांताराम भाऊ तर आपल्याला आवाज देत नाही, ऐकतोय नाही. तू सोड, त्याचं काम सोडून येणार आहे का बाई, काय बी राजा. त्याचं चालू तिकडे, त्याचं काही आवाज देत नाही आपल्याला. हो बाई, या शांतारामनं सरपंचानं किती आवाज दिले, तर त्या नवरा घराबाहेर काही येत नाही. त्याला माहित आहे यायचं काही काम असेल दुसरं, तो त्याचं सोडून येईन काय. तू पाय बा, तू आवाज द्या आता, आणि त्याला घरात जाऊन बोला तिकडे बाई. बाबा आता मलाच द्या लागेल आवाज, काय करता आता. देतो बा आता आवाज. भुसण्याचा बाप घंटा आहे ते शिवलाल बाई. त्यानं सोडून येते काय, तो ऐश करत हिंद तो चिटकेलं हिंद बिया उछळा सारखा. तू येऊन राहिला का, तो नाही येत आता, पुरा ऐश चालू आहे त्याचा. किती आवाज द्या तुम्ही त्याचे, कोण येत घरा बाहेर आता. हो शिवलाल गड, अरे ये रे ती बायको वाट पाहून राहिली ना बापा रे, भुसण्याची माय ये ना बाई रे ना. बाई त्याला काही आवाज येत नाही, तो पुरा व्हायला आता बहिरा, त्याने त्याच्या कानात काही जात नाही कोणतीच गोष्ट. तू पटकन अंदर जाय बाबा आणि त्याला बोलवणार. तसा काही मेळ येत नाही, तो तसा काही येत नाही बाई, तो बहिरा व्हायला आता. बाबा आता मला जाणं लागेल ना, वळत तळत त्याला अटलो, तसा तर तो काही आवाज द्यायला बाहेर निघत नाही आता. जाय बाई जाय. इथं बेकारच नांदा आहे बा हा, सांगा आता. ये बाई तोडते दोघे कोणी शेरात अंतर जाऊ. त्यानं असा फिट दरवाजा घ्या आफत. गोरही गोर आहे बा आता. या बाईनं त्याला सुख दिलं असतं, काल दुसरी आलीच ती या बाईच्या उरावर बायको. या बाईनं त्याला हे नाही केलं ना. पाहिजा सरपंच शांताराम भाऊ, पाहिजा बरं. आता आणतेच बाई बाबा त्याला वळत तळ जडलं आता. चाल ना मग आता करू ना, त्याच्यासाठी आपण सोबत आलो ते. का चाल ना मग. तुमच्यासोबत लग्न केलं बा मी ना, पण कसं मला जीव घेऊन राहिला बाबा. तुमची बायकोला खणसा आला बाबा. हो लय बदमाश आहे ते. तुम्ही म्हणता बाबा चाल ना, ज्याच्यासाठी आपण एकत्र आलो ते करू, असं करू. पण मग ते म्हणतात आली तुमची बायको, तर मग काय करसा. काही नव ते नाही येत ना, ते कुठून येणार आहे. दिली मी आज काढून, ते नाही येत. टेन्शन न घेऊ तू, अजिबात टेन्शन नाही घ्यायचं तिचं. आली 2-4 झपके मारतं ना, टेन्शन न घेऊ न तू. पहिले तू मा प्रेम आहेस, ते का मा प्रेम आहे का.
ना तुम्ही लय लाख म्हणून राहिले प्रेम आहे बाबा तुमचं मावर प्रेम आहे पण कसं वक्तावर घोर नाही झाला पाहिजे बा म्हणतात बिचका नाही पाहिजे मग मले करा बा सुरून मग आली म्हणतात बिचका घालेले मग काय फायदा आध पुरं असलं की मग मजा नाही येत ना कसं झालं तर मग पुरंच झालं पाहिजे काम असं पाहिजे मग मले मग तर आम्हाला मजा येते तू काही टेन्शन नको घेऊ नको तर बघा पुरा फेटला आलाय म्या हा येत नाही होणार हा ठोकीन दे थंडीगार होईल आपण का बाहेर जाणार आहो का पुरं झाल्याशिवाय जायचंच नाही ना हा पुरा चानच मारायचा हा तशी आपण कसं आता तू खाळा माय खाळा हा आपण नको एकमेकाला चाहतो जाऊ दे तिचं नको टेन्शन घेतो तिचं तर मी काही टेन्शन घेत नाही पण मनात दुखदुखी आहेच बा ते आली म्हणतात तर मग कसं मग पचका होईल ना आपला राहीन आपलं काम येऊ दे आली तर ती पाहिजे ना कसं असते तर तिला समजीन ना की असं केलं असतं तर लय का जर आपल्या नवऱ्यानं दुसरी बायको केली नसती तिनं मला काही कोणतं सुख नाही दिलं काही तिचा विचार करू मी तर तू टेन्शन नको घेऊ अजिबात नको टेन्शन घेऊ ती तर शिकीन ना याचं आपलं पाहिजे तर ते जाऊ दे तिचा विषय नको घेऊ बरं तुम्ही म्हणसान तसं मग हा करू मग आता चाल मग आता चा हा हा तू पण आज लय सुंदर दिसून राहिली पण अशी चिकनी दिसून राहिली तू की बस म्हणजे लाली लावली तू ना तर एक नंबर असं वाटते की बस गचकन हे करा लय वाटून राहिलं मला कसं हा असं वाटते पप्पन पप्पी घ्या तुम्ही तुम्ही बाबा लय हँडसम दिसून राहिले ना चिकने चोपडे मला तुम्ही असेच पटता म्हणून तर कसं मी तुमच्यावर प्रेम केलं ना तुम्ही हायच लय सुंदर दिसायले खूपच तुम्ही तर खरंच ना शक्ती कपूर दिसून राहिले ना हो डबल रोल ते कचकन दाबा तुम्हाला कचकन किस घ्या तुमचा घे ना मग काची वाट पाहून राहिली घे ना मग घेऊ काय मी घेऊ काय घेऊ आता ते बी काय घेऊ का करा लागते का घ्या ना बापा ते काय विचारत असतात काय पटकन घ्या असं हा मस्त वाटतं तिनं मा बायकोनं तर मला सुखच नाही दिलं कधी असा घेतलाच नाही कधी माझ्या मी नाही तिचा कधी घेतला नाही हा असा वास येते या तोंडाचा काय सांग असा इथे गुलाना दात घासेन ते म्हणून हा कधी कोलगेट वापरलंच नाही जिंदगीत राखणगुल सगळे वाशी निघत तोंडाचा पण आता ते किस घेऊन आलं ना मस्त सेंटेड मस्त असं वाटतं किती घाण लाली लायला तुला मस्त वाटतं माझा तू खाली टेन्शन घेऊन राहिली दरवाजाला तू टेन्शन घेऊन घे ना की आता मजा येऊन राहिली ना तू वक्तार हे करून राहिली बाबा तिला काय घेऊन राहिली होतो शिवल्या वानाच्या काय करू आला रे माधर सोदा निघणं बाहेर काय करू आला अंदर बस झालं ना चिटकणं चाटकणं बस झालं आता केलं नाही का तू ना कधी नवे नवरास का तू आता रे बाहेर ये ना लवकर इकडे बाहेर ये ना काय नवीन नवरा नाहीस काय तू दुसरा अस ना दुसरा काय ना तिकडे सडेल तोंडे जाईन काय बोर करून राहिली तू आम्हाला दोघा डिस्टर्ब न करून फालतू येऊन जाईल इगण टाकायला घेणं देणं तुनं तर मला सुख दिलं नाही कोणतं आता इकडून तिकडून मला सुख भेटून राहिलं त्यातही येऊन राहिली इगण टाकायले घेणं देणं दरवाजा वाजून राहिली काही गरज आहे का जाईन सडेल तोंडे तिकडे तोंड नाही पाहत तिकडे माजर मुतलीच्या तोंडावर जशी काही तिकडे तुमची बायको त्या बापा लस खनसायला बापा राक्षसी ना जाय तुम्ही कशाला सांभाळलं बापा आदलोक तिले तू शिवल्या बाहेर येत की दरवाजा तोडून अंदर येऊ मी सांग लवकर सांग नाही तर तोडतोय का याच्यात दरवाजा तू काऊन मचमच करून राहिली बापा फालतू कनेक्शन तोडून राहिली आमचं अगोपणा करू नको ना जाई ना तू तो कोणा कामाचीच नाही माया पण आता परत इकून तिकून होऊन राहिलं माय सुख भेटून राहिलं मला त्याच्यात इतका इंधन करायला येऊन राहिली काही लाज वाटते तुला बेसरा तू बाहेर ये बरं मुकाट्या ना अगोपणा काही करू नको आणि तिला यान त्या घोबळले यान बाहेर हे काही जमू नाही देणार आपलं बजेट नाही लावू देणार हिचं मोडात लागते कांड आता चाल हो बाई चाल बरं काय म्हणते पाऊस बरं शिल्लक कामं केली नाही की कमळला लाता मारते हिच्या चाल बरं चला बापा चला आता काय करता उद्या आली ना आता काय म्हणतं सडेल तोंडाचे उंदऱ्या वाहनाचे काय म्हणतं तुनं तर काही मला कोणतं सुख दिलंच नाही हे सुख देऊन राहिली तर त्याच्यातही मोठं घालून राहिली दरवाजा वाजवते काय होतं ते काय चाल ना तू बाहेर चाल ना येत खरी बाहेर चाल ना तू माझ्यासोबत पाय ना कसं गाव जमा केलं मी आता सगळं पाय ना आता जमा केलं मग गावातले काय करणार आहेत मला काय करणार खाणार आहेत का ते खाणार आहेत
मी तर डायरेक्ट सांगणार आहोत यायली असं असं होतं, मग काय करू मी? हा, माई भूक नाही भागे तर मी काय करू? मग इले वागून काय करू? हा ना भूक नाही भागे त्याची, एक लेकरू तसंच झालं याले. काय लावलं होतं ना? काय दरवाजा ठोकून ठण 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 गाव काल जमा गेलं अडीच? हा, काल गेलं गाव जमा? हा, तुला माझ्या सुद्धा नाही दिसून राहिलं काय? तुला तर मला चूक दिलंच नाही कोण्या गोष्टीचं. हा, ही कोणती कोणती देऊन राहिली मला, त्याच्यातही बोट घालून राहिली. हा, घेणे ना देणं अगोपणा करू नको. चाल भेटू निघ. बरं तुले सुख घेऊ देणार आहे रे मी. माया सुख चेन हराम करून तुले सुखानं जगू देऊ, मग तर काही झाली रे. तुझ्या पायनं जिणं मुश्किल करतो मी. लग्न करते तो लगन मी असल्यावर, एक पोरगा असल्यावर ना. लग्न करणं कसं मागात पडीन तुले तर पायनं. मग आता तू कसा आहे तर जे काय करायचं असेल ते करून की काय उपटून घेतो, पण अटी शिल्लकपणा करू नको. चाल निघ तिकडे, वाडग्यात राह तिकडे. हा, अटी शांतपणा करू. काय डिस्टर्ब करून देऊ मला, घेणार दे ना तू. हा, मस्त होतं माय. शंभू चिटकेला होता वाटते राजा, चांगला गुड चढावर का म्हणून तो आला. आमच्या ह्याच्यात कधी मदत देऊन राहिली म्हणून केलं शिन नाही तर काय तर बापा. बाई एक नंबर सापडली रे, गोडी चिकटी आहे मस्त. सुंदर आहे बापा. आपली लाईट अपक तिच्या पुढे बापू. मस्त आणली रे करून यानं तर टाप एकदम बिलकुल माल. बोळ्या माल आहे याचा ॲटॉप. आणि काय अगं बोलून राहिला हा भाजऱ्या खानीचा. पान पान सुख पाहिजे त्याले. कोणतं सुख पाहिजे रे तुले? एवढा मोठा पोरगा असाच झाला का तुले? काही सुख दिलं नाही का मीनं? दिलं नाही का काही सुख? काय सावारा तुले पाहिजे रातभर दिवस तेच ते कसं होईल रे? दुसरे काम आहेत की नाही काही आम्हाला की तुझ्याच भोवती बिंडे गोळा आम्ही? चला मग मित्र, उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा.